सावंत कुटुंबियांचे देखील जे आहे ते काका विरुद्ध पुतणे असा संघर्ष जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय। एकीकडे हा संघर्ष होता, मात्र थेट आज माध्यमांना जो आहे तो जाहीर जे आहे ते वक्तव्य येताना समोर येते सावंत कुटुंबियांतलं। आपल्या समेत माजी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे जे आहे पृथ्वीराज सावंत आहेत आणि त्यांनी थेट जे आहेत ते काकामुळे आमचा भाजप प्रवेश रखडला असं वक्तव्य केलं। या संदर्भात बोलण्यासाठी पृथ्वीराज सावंत सर आहेत। काय सांगाल, एकीकडे काकामुळे तुमचा भाजप प्रवेश रखडला, थेट वक्तव्य केलं, काय नेमकी कारण आहेत, कशामुळे काकांनी खो घातला? जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही माढा तालुक्याच्या वेगवेगळ्या गटामध्ये फिरत असताना जो काय सावंत गट म्हणून जो परिवार आहे तो परिवारातील प्रत्येकजण कार्यकर्ता विचारत होता की आपला भाजप प्रवेश का रखडला। तर प्रत्येकाला कसं सांगायचं, प्रत्येकाला भेटून तर सांगता येत नाही। आज या मेळाव्याच्या निमित्तानं त्याचा खुलासा करण्याची संधी इथं मिळाली, म्हणून ती खुलासा मी सरांनाच मागितला की सर तुम्ही भाजप प्रवेश का रखडला। मी सांगितलं की का रखडला, पण मी डिटेल सांगण्यापेक्षा पक्षातून जी माहिती आम्हाला मिळाली ते सरांना सांगण्याचं आव्हान या मेळाव्याच्या निमित्ताने मी आज केला आणि तो सरांनी खुलासा या मेळाव्यामध्ये केला। नाही, पण काकांना भाजपमध्ये तुम्ही न येऊन काय फटका बसू शकतो, कशामुळं? भाजपमध्ये येऊन म्हणण्यापेक्षा आहे ही ताकद शिंदे गटाची हितं दाखवण्यासाठी आज ना उद्या बळ नका होईना पण काम करावं लावता येईल या अपेक्षाने त्यांनी इतर कोणत्याही पक्षात न जाऊ देण्याचं काम हे ते करायचा प्रयत्न करतायत। यापुढची राजकीय भूमिका काय असणार आहे आपली? तुम्ही म्हणताय सगळेच पक्ष खुले आहेत, मला मारे काय नेमकं कुठं? अजित पवारांचे देखील तुम्ही भेटी घेतली, चर्चा आहेत, सगळेच पर्याय खुले आहेत। अजितदादांचा पाठीमागं पण मामांच्या माध्यमातून असेल, संजय मामाच्या माध्यमातून असेल आणि नरखेडचे आपले उमेश पाटील यांच्या माध्यमातून डायरेक्ट फोन मलाच आले होते, सरांना पण आले। ऑफर म्हणण्यापेक्षा भेटून जावा, पक्षप्रवेशाच्या संदर्भात आपण चर्चा करू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। अशी संधी मिळाली तर स्वीकारता? नक्कीच। कार्यकर्त्यांचं आज आता झालं आहे, 2 दिवसानंतर बैठक झाली, अशी जर संधी मिळालीच आणि कार्यकर्त्यांनी जर त्याला होकार दिला तर नक्कीच कार्यकर्त्यांचा मनाचा आदर करून तशी संधी स्वीकारायला काय अडचण नाही। एकीकडे तानाजीराव सावंत यांना आमदारकी करण्यात धनंजय सावंत यांचा देखील वाटा होता काका पुतण्याचा, तिकडं ते देखील त्यांनी बंड केल्याचं पाहायला मिळतं, कमळ हाती घेत आहेत कुठं। तर इकडं तुम्ही काय नेमकं काकांमुळं एवढं का विरोधात का जात आहेत पुतणे? जसं मगाशी सरांनी सांगितलं की सावंत घराण्याला नजर लागली आणि त्या नजरेतून लागलेल्या नजरेतून समोरच्याच्या जे आमचे काका आहेत त्यांच्या डोळ्यावर जो पडदा आला त्यामुळे त्यांना काही दिसत नसल्यामुळं आम्ही आमच्या वाटा शोधतोय कुठं। तर पण एकीकडे काका पुतण्याचा इतिहास पवार कुटुंबियांना आहे, सावंत कुटुंब एक राजकीय मातबर घराणं समजलं जातं, अशी विभागणी होते, राजकीय विभागणी होते कुठं। तर खंत वेदना काय? वेदना आहेत की सावंत कुटुंबीय एकत्र काम करत होतं आणि आमच्या जेवढा जिव्हाळा आहे असं प्रत्येकात असेल, पण आम्हाला वेगळं मानतो। आम्ही भाऊ एकत्र काका पुतणे एकत्र असताना खरंच जिव्हाळे संबंध होते, परंतु राजकीयाच्या ह्याच्या निमित्तानं कुठंतरी तो दुरावा आला आहे। कशामुळं आला, काय आला, ज्याने आणला त्यांनीच विचार करावा। आलाय तो दुरावा, खंत वाटते आणि पक्षप्रवेशाचंही बघू आता पुढे कसं ते। हे होते पृथ्वीराज सावंत। ज्या पद्धतीनं काकाला जे आहे ते पुतण्याची जी आहे ते नजर लागली आणि काका असे राजकीय जे आहेत ते वितुष्ट निर्माण करत असल्याचा स्पष्ट आरोप जो आहे तो पुतणे पृथ्वीराज सावंत यांनी TV9शी बोलताना केला आहे। माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।